नमस्कार मित्रांनो. ट्रेडिंग विथ एस-एस-पी मेक अ ट्रेडिंग सिंपल अँड इझी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण टेक्निकल अनालिसिसमध्ये इंडिकेटर बद्दल जाणून घेणार आहोत. इंडिकेटर कोणत्या प्रकारचे असतात, किती असतात ते पाहणार आहोत. तर पहिला आपला इंडिकेटर आहे आजचा मुव्हिंग ॲव्हरेज. तर मुव्हिंग ॲव्हरेज काय असतो ते आपण आज पाहणार आहोत. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता ही जी तुम्हाला ब्लॅक कलरची लाईन दिसते, रेष दिसते ब्लॅक कलरची, यालाच आपण मुव्हिंग ॲव्हरेज असं म्हणतो. तर मुव्हिंग ॲव्हरेज काय असतं हे जरा आपण थोडक्यात जाणून घेऊया. मुव्हिंग ॲव्हरेज हा टेक्निकल अनालिसिसमध्ये एक महत्त्वाचा घटक मानला जातो. जे कोणी पण टेक्निकल अनालिसिस करतात ते मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करतात. लक्षात ठेवा तुम्ही. मुव्हिंग ॲव्हरेज हा एक आपल्याला मार्केटमध्ये एक दिशा दाखवण्याचं काम करतं. मार्केट कुठल्या दिशेला चाललेलं आहे हे आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज दाखवतं. आणि मुव्हिंग ॲव्हरेज हे 3 प्रकारचे असतात. एक सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज असतो आणि दुसरा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आणि तिसरा वेटेज मुव्हिंग ॲव्हरेज, असे 3 प्रकारचे मुव्हिंग ॲव्हरेज असतात इंडिकेटर. आणि हे तिन्ही पण मुव्हिंग ॲव्हरेज सेम काम करतात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या तिघांमधला कोणताही वापरू शकता. आणि जितके पण इंडिकेटर आहेत हे सगळे लॅगिंग इंडिकेटर आहेत, हे लक्षात ठेवा. लॅगिंग म्हणजे प्राइस म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट येऊन गेल्यानंतर ते आपल्याला सिग्नल देतात इंडिकेटर. त्याच्यामुळं इंडिकेटरवर जास्त डिपेंड राहायचं नाही. इंडिकेटर बरोबर तुम्ही एक्स्ट्रा प्राइस ॲक्शन ॲड करून ट्रेडिंग करू शकता. कोणताही इंडिकेटर तुम्हाला आधी कन्फर्मेशन देणार नाही. मुवमेंट येऊन गेल्यानंतरच तुम्हाला प्रत्येक इंडिकेटर तुम्हाला सिग्नल देणार. त्याच्यामुळं इंडिकेटरवरती जास्त डिपेंड राहायचं नाही. तर हा मुव्हिंग ॲव्हरेज पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे चार्टवरती आपल्याला लावता येतो. कशा प्रकारे लावता ते मी तुम्हाला दाखवतो. तर इथे पाहू शकता तुम्ही इथे चार्टवरती तुम्हाला हे FXचं चिन्ह दिसतंय, इंडिकेटर म्हणून लिहिलेलं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज सर्च करायचं आहे. मुव्हिंग ॲव्हरेज सर्च केल्यानंतर आपल्याला इथे मुव्हिंग ॲव्हरेज म्हणून ऑप्शन येतं, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर चार्टवरती असा प्लॉट होतो मुव्हिंग ॲव्हरेज, पाहू शकता तुम्ही. आणि मुव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला प्रत्येक टाइम फ्रेममध्ये तुम्ही यूज करू शकता. आता समजा तुम्ही जर इंट्राडे करत असाल तर इंट्राडेमध्ये तुम्हाला कमीत कमी एक 10 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज किंवा 20 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज वापरू शकता. आणि जर समजा स्विंग ट्रेडिंग करत असाल 50 पिरियडचा टाइम पिरियडचा तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज लावायला लागेल. आणि समजा तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला एक 200 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज लावायला लागणार आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, इंट्राडेसाठी आपल्याला 20 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज यूज करायचा असतो आणि स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्याला 50 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज यूज करायचा असतो आणि लॉंग टर्मसाठी आपल्याला 200 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज यूज करायचा असतो. कळलं तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज कसा प्लॉट करायचा? पुन्हा एकदा मी दाखवतो तुम्हाला. चार्टवरती तुम्हाला राईट साईडच्या कॉर्नरला तुम्हाला FX असं लिहिलेलं दिसेल, इंडिकेटर्स म्हणून. त्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला सर्च बारमध्ये मुव्हिंग ॲव्हरेज सर्च करायचं आहे. मुव्हिंग ॲव्हरेज सर्च केल्यानंतर आपल्याला इथे खाली मुव्हिंग ॲव्हरेज म्हणून दिसेल तुम्हाला ऑप्शन. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या चार्टवरती प्लॉट होईल असा मुव्हिंग ॲव्हरेज, पाहू शकता तुम्ही. इथे त्या ब्लू कलरची लाईन दिसते ती मुव्हिंग ॲव्हरेज आहे. आणि आपल्याला याची सेटिंग चेंज करायची असेल तर आपल्याला इथेच राईट साईडच्या कॉर्नरला तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला एक सेटिंगचं चिन्ह दिसेल, मुव्हिंग ॲव्हरेज आहे, MA9 क्लोज 0 SMA9 असं लिहिलेलं दिसेल तुम्हाला. तिथे सेटिंगचं एक चिन्ह दिसेल. त्या सेटिंगच्या चिन्हावरती जाऊन तुम्ही इथून तुमच्या ट्रेडिंगच्या हिशोबाने तुम्ही टाइम पिरियड चेंज करू शकता. आता इथे पाहू शकता, शक्यतो मी इंट्राडेसाठी 20 मिनिटचा यूज करतो. तर तुम्ही आता इथे पाहू शकता, इथे आपल्याला इनपुटमध्ये यायचं आहे. इनपुटमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल, इथे लेंथ दिसेल. लेंथमध्ये आपल्याला 20 पिरियड करायचं आहे. 20 पिरियड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला समजा कलर चेंज करायचा असेल तर आपण कलर पण चेंज करू शकतो. इथे पहा, प्लॉट म्हणून लिहिलेलं आहे स्टाईलमध्ये गेल्यानंतर.
त्याच्यानंतर तिथे आपल्याला ब्लू कलर द्यायचा त्याला, तर आपण ब्लू कलर देऊया. आपण त्याची अ, जाडी जाडी पण आपण चेंज करू शकतो. आता इथून आपण थोडंसं डार्क करूया. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे प्लॉट करायचा असतो चार्टवरती, पाहू शकता तुम्ही इथे. आणि कोणतंही इंडिकेटर तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला त्याच्याबरोबर अजून एक्स्ट्रा एखादा इंडिकेटर कंबाईन करून तुम्हाला ट्रेड करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला परफेक्ट कन्फर्मेशन भेटेल. सिंगल इंडिकेटर यूज करून तुम्ही ट्रेड नाही करू शकत मार्केटमध्ये, कारण हे जेवढे पण इंडिकेटर आहेत ते सगळे लॅगिंग इंडिकेटर आहेत, म्हणजे मुवमेंट होऊन गेल्यानंतर आपल्याला सिग्नल देतात. आता तुम्ही पाहू शकता इथे, आता इथे मी 20 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज लावलेला आहे. इथं टाइम फ्रेम आपण इंट्राडेसाठी तुम्हाला दाखवतो मी. आता इथे मी 5 मिनिटाचा चार्ट प्लॉट केलेला आहे. आणि ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी पण मुव्हिंग ॲव्हरेजचा यूज केला जातो मार्केटमध्ये. आता तुम्ही पाहू शकता इथे, आता इथे ह्या 20 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजला बघा, इथे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये इथे ब्रेकआउट भेटला, इथून वरती गेलं मार्केट. जेव्हा ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केट असेल तेव्हा ते मार्केट बुलिश असतं, लक्षात ठेवा. आणि मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जेव्हा मार्केट असेल तेव्हा बेरिश असतं मार्केट. आता इथे पाहू शकता तुम्ही, या मुव्हिंग ॲव्हरेजला ब्रेक केल्यानंतर मार्केट तिथून वरती गेलं आहे आणि पुन्हा नंतर त्या मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून पुन्हा वरती गेलेलं आहे. म्हणजे इंट्राडेमध्ये आपण अशा प्रकारे यूज करू शकतो 20 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज लावून, सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज. जर मुव्हिंग ॲव्हरेजच्या ॲव्हरेजला ब्रेक करून मार्केट जर वर गेलं तर कॉल साईडला एंट्री बनते आपली, आणि जर समजा खालच्या साईडला ब्रेक केला मुव्हिंग ॲव्हरेजला तर पुट साईडला एंट्री बनते. तर लक्षात ठेवा तुम्ही. आता इथे पहा, इथे मुव्हिंग ॲव्हरेजला ब्रेक केला, मार्केट खाली आलेलं आहे आणि खालीच आहे. जोपर्यंत आता ह्या मुव्हिंग ॲव्हरेजला परत ब्रेक करून वर जात नाही तोपर्यंत मार्केट बुलिश नाही होणार. पाहू शकता तुम्ही, जेव्हा जेव्हा ब्रेक केलं तेव्हा वरच्या साईडला ब्रेक केलं तेव्हा मार्केट बुलिश होतं, आणि खालच्या साईडला ब्रेक करतं तेव्हा बेरिश मार्केट असतं. पाहू शकता इथे. आणि साईड वेज जेव्हा मार्केट असतं तेव्हा मुव्हिंग ॲव्हरेज एकदम फ्लॅटमध्ये चालतो, लक्षात ठेवा. आता इथे जसं बघा, मार्केट रेंज बाउंड आहे, तर इथं मुवमेंट मुव्हिंग ॲव्हरेजची मुवमेंट बघा एकदम सरळ तुम्हाला दिसत असेल. आणि जेव्हा ट्रेंडिंगमध्ये मार्केट असतं तेव्हा एका साईडला मुवमेंट दाखवतं आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज. पाहू शकता आता इथे, इथे ब्रेकआउट केलं तर बघा, इथं डायरेक्शन बघा मुव्हिंग ॲव्हरेजचं वरच्या दिशेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता मार्केट कुठे जाईल मुव्हिंग ॲव्हरेजचा यूज करून. पण तुम्ही ट्रेड जर मुव्हिंग ॲव्हरेजवर करायचा विचार करत असाल तर तसं करू नका, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला फेक, आपण इंट्राडेसाठी तर तुम्ही नाही मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती भरोसा ठेवून तुम्ही ट्रेड करू शकत, कारण तुम्हाला दिवसभरामध्ये हे 2-3 वेळा तुम्हाला ब्रेकआउट देईल मुव्हिंग ॲव्हरेजला. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅप पण होण्याचे चान्सेस आहेत. पाहू शकता इथे आता रेंज बाउंड मार्केट आहे, तर रेंज बाउंडमध्ये बघा किती वेळा ब्रेक, कोणतंही काम करत नाही. जेव्हा डायरेक्शन जेव्हा एका ट्रेंडमध्ये मार्केट असेल, अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड, त्यावेळेस मुव्हिंग ॲव्हरेज चांगल्या प्रकारे काम करतं. त्याच्यामुळे तुम्ही फक्त मुव्हिंग ॲव्हरेजला एक ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करू शकता. पाहू शकता इथे बघा, ब्रेकआउट दिला, इथे खालच्या साईडला ब्रेकआउट दिला बघा, मार्केट मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच आहे, बेरिश मार्केट आहे. नंतर बघा इथं ब्रेकआउट वरती दिला तर वरच्या दिशेला मार्केट गेलेलं आहे. आणि डायरेक्शन पाहूनच आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की मार्केट कुठल्या दिशेला आहे ते. शक्यतो तुम्ही ट्रेंड आयडेंटिफाय करायलाच मुव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग करा, ट्रेडिंगसाठी करू नका. कळलं तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज काय असतो ते. मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे पाचशे, आता जेवढा तुम्ही टाइम फ्रेम लावाल, आता आपण इथं 20 मिनिटाचा 20 20 दिवसाचा टाइम फ्रेमचा आपण मुव्हिंग ॲव्हरेज लावलेला आहे. तर आता हा 20 दिवसामध्ये प्राइस आणि व्हॉल्यूम याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज पुढे इंडिकेशन करतं की पुढे काय होणार आहे. तर जेवढा जेवढ्या पिरियडचा तुम्ही यूज कराल तेवढ्या पिरियडचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ते मुवमेंट पुढे दाखवणार मुव्हिंग ॲव्हरेज. पण शक्यतो मुव्हिंग ॲव्हरेज हे लॉंग टर्मसाठी जे इन्व्हेस्टमेंट करतात किंवा स्विंग ट्रेडिंग करतात, तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्यांच्या स्विंग ट्रेडिंग तुम्ही एक चांगल्या प्रकारे करू शकता, डिसिजन घेऊ शकता मुव्हिंग ॲव्हरेजच्या बेसवरती, किंवा लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेज यूज करून तुम्हाला ट्रेड करावं लागेल, तर तुम्हाला थोडंसं परफेक्शन भेटेल. म्हणजे जसं मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मी एक स्ट्रॅटर्जी दाखवलेली आहे,
20 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज आणि 9 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज, या दोघांचा क्रॉसओव्हरची आपली स्ट्रॅटर्जी एक आहे यूट्यूब चॅनलवरती. ज्याला कोणाला पाहायचे असेल त्यांनी जाऊन पाहू शकता. म्हणजे अशा 2 मुव्हिंग ॲव्हरेजचे यूज करून तुम्ही क्रॉसओव्हरला एंट्री करू शकता मार्केटमध्ये. तर कळलं तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज काय असतो. मी फक्त मुव्हिंग ॲव्हरेजला ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करतो. बाकी मी मुव्हिंग ॲव्हरेजवरती ट्रेड करत नाही. आणि तुम्ही पण मुव्हिंग ॲव्हरेजच्या भरोश्यावरती ट्रेड करू नका, सिंगल मुव्हिंग ॲव्हरेजच्या भरोश्यावरती. त्याच्या जोडीला तुम्ही अजून कोणतं तरी इंडिकेटर यूज करा. तर मी इंडिकेटरचं तर मी आज तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेजचा तर दाखवलेला आहे व्हिडिओ. अजून बाकीचे जे इंडिकेटर आहेत जे मार्केटमध्ये जास्त यूज होतात त्यांच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे किंवा दाखवणार आहे चॅनलवरती. तर कळलं तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज कशा पद्धतीत लावतात. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. चार्टवरती राईट साईडला आपल्याला FXचं चिन्ह दिसेल इंडिकेटर्स म्हणून. त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज इथं सर्च करायचं आहे. मुव्हिंग ॲव्हरेज सर्च केल्यानंतर आपल्याला इथे येईल खाली मुव्हिंग ॲव्हरेज म्हणून. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला मुव्हिंग ॲव्हरेज प्लॉट होईल चार्टवरती. पाहू शकता इथे. आणि प्लॉट झाल्यानंतर आपण इथून त्याची सेटिंग चेंज करू शकतो. पाहू शकता राईट साईडला सेटिंगचं चिन्ह येईल. त्या सेटिंगवरती जाऊन इनपुटमध्ये जाऊन इथे पिरियड चेंज करायचा आपल्याला. पाहू शकता आता इथे मी 50 पिरियड टाकलेला आहे. ओके केल्यानंतर तो 50 दिवसाचा प्लॉट होईल. आता तुम्ही इथे पाहू शकता 20 आणि 50 अशा 2 मुव्हिंग ॲव्हरेज मी यूज केले. तर असे तुम्ही 2 मुव्हिंग ॲव्हरेज यूज करून ट्रेडिंग करू शकता. आता इथे पाहू शकता इथं क्रॉस ओव्हर जसा होईल, मी कलर चेंज करतो म्हणजे आपल्याला कळेल व्यवस्थित. आता हा जो 50 पिरियडचा आहे त्याचा कलर आपण ब्लॅक करूया म्हणजे कळेल आपल्याला. पाहू शकता हा ब्लॅक कलरचा आहे तो 50 पिरियडचा आहे आणि हा ब्लू आहे तो 20 पिरियडचा आहे. आता पहा इथे जेव्हा ह्या 20 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजने जेव्हा क्रॉस केलंय 50 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजला, त्यावेळेस बघा मार्केट खालच्या दिशेला आलेलं आहे. असं तुम्ही क्रॉस ओव्हरवरती एंट्री करू शकता. पाहू शकता इथे आता इथं 20 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजनी 50 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजला खालून वरती क्रॉस केलं. मार्केट वरती गेलं. पाहू शकता तुम्ही इथून. साधी सिंपल स्ट्रॅटर्जी पहा इथे पण पहा. 20 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजनी 50 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजला खालच्या दिशेला क्रॉस केलं. इथून मार्केट बघा खाली कसं आलेलं आहे. इथे पण पहा. म्हणजे असं तुम्ही क्रॉस ओव्हरवरती एंट्री करू शकता. आता इथे पहा 20 पिरियडच्या मुव्हिंग ॲव्हरेजने 50 पिरियडला खालून वरती क्रॉस केलं, मार्केट वरती गेलेलं आहे. कळलं तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेजचा यूज करू शकता ट्रेडिंगसाठी. तर आशा करतो तुम्हाला समजला असेल मुव्हिंग ॲव्हरेजचा व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.